माझे हायकिंग शूज आहेत म्हणून ठीक आहे. हो मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत 14 जानेवारी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आम्ही श्रीनगरमध्ये 3 दिवस झाले मुक्काम आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे आमच्या खूप कामात पडले वॉर्मीज. तर तुम्ही जेव्हा इकडे येणार या सीझनमध्ये, थंडीच्या कडाक्याची थंडी असते डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, तर तुम्हाला हे खूप कामात पडते. मध्ये हीटर नसल्यामुळे आम्ही असं बेडमध्ये बसतो, कारण की हा बेड आहे ना हीटरचा बेड आहे. तर पाय वगैरे असं गरम करतो. रूममध्ये एवढी थंडी वाटते बा भयानक, असं वाटतं की बाहेरच्या पेक्षा रूममध्येच थंडी आहे. मध्ये हे हॉटेल आहे आमचं गोल्डन आहे. जो मी पॅकेज घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला जम्मू टू जम्मू घेतला होता मी 13,000. हाय गाईज. तर आमचा श्रीनगरमध्ये हा दुसरा दिवस आहे. उद्या आम्ही चेकआउट करणार, श्रीनगरमधून हाऊस बोटला जाणार. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला आतापर्यंत माझे सगळेच व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या चैनल सब्सक्राइब करा. अरे गोल्डन है होटल के. गुड मॉर्निंग. मैनेजर है, क्या नाम है आपका सर? एजाज भाई. तो कश्मीरी लोग बहुत अच्छे हैं. थैंक यू वेरी मच. बस कोई टूरिस्ट प्लेस पे थोड़ा होता है स्कैम. अब देखिए हर एक जगह पे अगर पूरी कायनात में देखोगे हाथ में उंगलियां 5 है, पांचों एक जैसी नहीं है. नहीं है. मैं ये बोलूंगा, अगर मेरे एरिया में 10 आदमी सही है, 5 गलत भी होंगे. अगर आपके एरिया में 4 सही है, 2 गलत भी होंगे. हाँ. वो तो गलत सही जब नहीं होगा तो दुनिया कैसे चलेगी. बट यूजुअली कश्मीरी लोग अच्छे हैं. थैंक यू. कोई जगह पे होता है तो वो सगळी जगह पे होता है. सही. तर सगळेच लोक तसे नसतात, पण टुरिस्ट प्लेसवर असे लोक आहेत. त्यांचा पण धंदा आहे तो. तुमच्याकडे चांगली बार्गेनिंग स्किल पाहिजे. इथं तुम्ही जेव्हा येसाल काश्मीरमध्ये तुम्हाला कंजूस बनून राहायचं आहे. ही आमची गाडी आहे. इथं बघा, हे जास्त थंडी पडते ना, तर मग हे लावून ठेवतात. ते म्हणजे इंजिन गरम राहते रात्रभर. इथं पण लावलंय, प्रत्येक गाडी लावलेलं असते त्यांच्या. ते तिकडं वरती दिसते मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार की नाही माहीत नाही. ते मंदिर शंकराचार्य मंदिर, तर तिथं आम्हाला जायचं आहे जरूर. कारण की काश्मीरमध्ये आम्हाला आहे ना मंदिर फार कमी दिसली. ₹99 पेट्रोल आहे इथं रेट. 85 डिझेल आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा स्वस्त आहे इथं पेट्रोल डिझेल. काल मोदी आले होते सोनमार्गला. बघा सगळं सिक्युरिटी चालली आहे, आर्मीचे लोक, CRPF. काल आहे ना उद्घाटन झालंय नवीन टनलचं सोनमार्गला जाताना. तुम्हाला पण दाखवतो मी ते टनल ज्याचं उद्घाटन मोदीजींनी केलं. तर त्याला आम्हाला एक तर नशिबाने चांगला चान्स भेटला की त्या टनलमधून जायला भेटत आहे. तर अजून सोनमार्ग आलं नाहीये, आम्ही रस्त्याने आहे. हे नदी बघू शकता, हे सुंदर आहे, स्वच्छ पाणी एकदम. क्या व्यू है यार, अमेजिंग है ना. सही है ना. ब्यूटीफुल. अबे सूर्य आहे पण एकदम ऊन काहीच नाहीये. हे बघा कुठे चढले. ड्रोन शॉट घेते, ड्रोन शॉट. एकदम जबरदस्त.
अरे ते लोक बसले गाडीवर, हे बघा. झालंय. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या टनलचं उद्घाटन केलं सोनमार्गला. तर हीच ती टनल आहे. काश्मीरमध्ये या NDA सरकारच्या काळात खूप प्रगती झाली आहे. बऱ्याच टनल, रस्ते वगैरे बघू शकता तुम्ही. रस्ते पण जबरदस्त केले. जबरदस्त नजारा आहे मित्रांनो. फर्स्ट टाइमच जाते आज लोक या टनल मधून. आजचा पहिला दिवस आहे. आता पोचलो आम्ही डायरेक्ट सोनमार्गला. जेव्हा टनल नव्हती तेव्हा गगनगिरी जायला लागत होतं. आता डायरेक्ट सोनमार्ग. लेमन ट्रीचं हॉटेल आहे इथं. सोनमार्ग खूप कॉस्टली आहे. इथं राहणं म्हणजे जवळपास 7,000 ते 8,000 रुपये पर नाईटचं रेंट आहे इथं. आणि ऑप्शन खूप कमी आहेत. आता आम्ही करतो पार्किंग. जेव्हा ही टनल झाली नव्हती नवीन तेव्हा गगनगिरीला उतरून मग त्यांची युनियन कॅब करावी लागत होती, ज्याचं की रेट होता जवळपास 2,500 ते 3,000 रुपये. पण आता टनलमधून डायरेक्ट तुम्ही सोनमार्गला येणार, तर त्यामुळे तो तुमचा खर्च आता वाचेल पुढे 2,500 ते 3,000 रुपये. जबरदस्त वेळ मित्रांनो. थंडी खूप आहे पण इथं. आज सूर्य पण नाही ना. आज बड्डे उर्वशीचा. केक कापत आहे. हॅपी बर्थडे उर्वशी. पी बहुत सही लगेगा. ये तो गलती कर इथं यांना विचारलं मी, तर 200 मध्ये त्यांना सांगितलं मला रील काढून द्या.
माझ्याकडे आयफोन आहे, गिम्बल आहे, सगळंच आहे. थोडं प्रोफेशनल इंस्टाग्रामची एक रील काढतो यांच्याकडून. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्हाला तिथं बरेच कंटेंट मिळेल काश्मीरचं रील वगैरे. तर नक्की फ्रीस्टाईल @freestyle भटकंती ला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला फॉर द लेटेस्ट अपडेट. चला आता आम्ही चालू वरती. बरेच गर्दी आहे सीझनमध्ये, पार्किंगला पण जागा नाही इकडे. हे स्नो बाईक आहे, स्नो बाईक. याचा रेट विचारतो मी किती आहे. आज थोडं मी फोटो सेशन करतो, रील वगैरे काढतो माझ्या प्रोफेशनल जरा. तर सोनमर्ग खरंच खूप छान आहे, पहलगामपेक्षा सोनमर्ग जबरदस्त आहे. तिकडे ऊन पडते ना म्हणून तिकडे बर्फ कमी आहे, ऊन कमी आहे आज. इथं स्नो बूट पाहिजे. आता हे माझे हायकिंग शूज आहेत म्हणून ठीक आहे. हो आता हे रील काढते प्रोफेशनल. जब मैं रेडी स्टार्ट करूंगा उसके बाद. ओके नाइस ब्रो बस. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला सोनमर्ग? नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मराठी मित्राला सपोर्ट करा. सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप मोटिवेशन आहे, जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल आणि पुढं मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील, ते सुद्धा मराठीमध्ये. आता स्लेजिंग करते मी. स्लेजिंग 100 रुपयाला स्लेजिंग. त्या तिथपर्यंत सोडलं मला गेटपर्यंत. जाना है कि वहाँ से जाना है. थंडी वाढली मित्रांनो. आता 4 वाजून गेले. सूर्य पण आता खाली गेला बघा. आमचं आता बरंच एन्जॉय करून झालं. आम्ही आज ॲक्च्युली निवांत हे केलं. आज आम्ही काहीच नाही केलं. आज फक्त स्लेज केली. थंडी वाजल्यामुळे थंडीमुळे मला बोलता येत नाही सध्या. तर आज आम्ही फोटो सेशन केलं, रील काढले प्रोफेशनल. 200 रुपये घेतले एका रीलचे आणि स्लेज केलं. स्लेज असं हे स्लेज आहे. स्लेज असं 100 रुपयाला त्यांनी वरतून आणलं खाली. तर मला वाटत होतं इथं काही स्कॅम होईल, पण असं काही स्कॅम झाला नाही आमच्यासोबत आणि आम्ही हो पण नाही दिला. समजा आमच्याकडे कोणी आली सांगायला की हे करा ते करा, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ऑलरेडी केलं आहे, तर मग ते चालले जात होते. पण मला सोनमर्ग चांगलं वाटलं पहलगामपेक्षा आणि गुलमर्गपेक्षा पण. तर हे चांगलं आहे. इथं तुम्हाला जास्त पैसे पण इन्व्हेस्ट करायला लागत नाही.
कारण की आता डायरेक्ट टनल झाली आहे ना, तर गाडी सरळ इथपर्यंत येते टनल झाल्यामुळे. तर तुम्हाला ते त्यांची युनियन टॅक्सी करण्याची गरज नाही आता. त्यामुळे इथं आल्यावर तुम्ही इथं जेवढा घंटे थांबायचं तुम्हाला तिथे थांबू शकता तुम्ही. फक्त इथं निवांत बर्फात खेळा बस. आता 5 वाजले, आम्हाला जायला पण 2-2.5 घंटे लागतात. सोनमर्ग ते श्रीनगर डिस्टन्स आहे जवळपास 80 किलोमीटर. शूजमध्ये पण थोडं पाणी गेलं, कारण की त्या आम्ही खूप बर्फात उड्या मारल्या ना. गमबूट घातलेच नाही मी आज, तर मजा आली. आता मॅगी खातो आणि मग आम्ही निघतो. यांनी सगळ्यांनी गमबूट घेतले होते 100 रुपयाला एक जोड. आम्ही खातो मॅगी. मॅगी तर मगाशी खाल्ली होती, एकदम जबरदस्त होती. 60 रुपयाला चांगली मॅगी होती. हे गाड्या बघा का स्लिप मारतात इथं. ती गाडी वरतीच येत नाहीये. ओ ये काढ. मी पण पडलोच होता. हे जेव्हा पाय घसरते बघा, हे पूर्ण स्लिपरी आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर गाडी निघली. अरे 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 जाते की नाही. इकडे पण बरेचसे हॉटेल आहेत, हे सगळे रिसॉर्ट आहेत. हे बघा या लाईनीमध्ये पूर्ण रिसॉर्ट आहेत. पण सोनमार्ग फार कॉस्टली आहे. त्यामुळे लोक काय करतात माहिती आहे का, लोक राहतात श्रीनगरला आणि इकडे येतात वन डे ट्रिकसाठी, मग रिटर्न श्रीनगर. मी कोणतेही टूर पॅकेज घेतलं ना, त्याच्यामध्ये सोनमार्गमध्ये स्टे नसतोच. पहलगाममध्ये असू शकतो आणि नाहीतर मग श्रीनगरमध्ये, 2च ऑप्शन. कारण की त्यांना परवडत नाही, इथं खूप कॉस्टली आहे सगळं. नमस्कार दादा. नमस्कार. हे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत. तुमचं नाव काय सर? शिवाजी कटके. शिवाजी कटके. मॅडम तुमचं? माझं शारदा कटके. तर सर तुम्हाला कसं वाटलं काश्मीरची ट्रिप? मस्त वाटलं, एक नंबर. एक नंबर, छान वाटलं. तुम्ही एन्जॉय केलं खूप? हो खूप. काल गंडोला राईड केली का? गंडोला राइड केली. आपको एक्साइटी के साथ होटल की सर्विस कैसी लगी आपको? तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया नक्की उद्या श्रीनगरमध्ये लाल चौकात. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.